एका बाजूला संजय काकांच्या बरोबरीनं पृथ्वीराज देशमुख हे आग्रही आहेत आणि पृथ्वीराज देशमुखांनी सुद्धा संजय काकांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याची चर्चा होती। त्यामुळं पृथ्वीराज देशमुख यांचा दावा अतिशय प्रबळ आहे। चंद्रकांत दादांचं सुद्धा त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत। पतारो कदमांसारखा एका मोठ्या राज्यस्तरीय नेतृत्वाशी विरोध करताना त्यांची खूप दमछाक झाली, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आणि त्यांचं जे गोड बोलण्याचं कौशल्य आणि सगळ्यांची मिळून मिसळून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं जे कसब आहे, त्या कसबाच्या साठी त्यांनी मग कधी जयंत पाटील, आर पाटील या सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण केलं आणि आपलं अस्तित्व हे पलूस कडेगावमध्ये टिकून ठेवलं। आता संजय काका पाटील हे सुद्धा भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत, त्यांना सुद्धा लोकसभा लढवण्याची इच्छा दिसते, पण त्यांना मुळात अनेक घटकांचा विरोध आहे। म्हणजे जे भाजपचे 4 आमदार आहेत त्याच्यामधील गोपीचंद पडळकर असतील, सुरेश खाडे असतील आणि सुधीर गाडगीळ असतील, या 3 आमदारांचा त्यांना विरोध आहे। सतीश देशमुख यांचा त्यांना पाठिंबा असला तरी सतीश देशमुख हे सांगली लोकसभा मतदारसंघात नाही आहेत। नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणूक जरी आत्ता लांब असली तरी सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा आणि लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग हे सुरू आहे। सध्या आपण बघतोय तर देशामध्ये 363 जागांची जुळणी ही भाजपकडून सुरू आहे आणि ही कशासाठी सुरू आहे तर ही डिलिमिटेशन कमिटीसाठी सुरू आहे आणि देशामध्ये खासदारांची संख्या वाढवणं आणि राज्यामध्ये आमदारांची संख्या वाढवणं यासाठी या कमिटीची चर्चा सुरू आहे। तर त्याच्याच अनुषंगानं भाजपनं संपूर्ण देशभर आणि राज्यभर प्रत्येक ठिकाणी लोकसभा निवडणुकीची पण तयारी सुरू केली आहे। आपण आज सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये आता लोकसभेची जी उमेदवारी आहे किंवा जी चर्चा आहे ती सध्या पृथ्वीराज देशमुख यांच्यावर केंद्रित आहे। आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 खासदारकीच्या जागा होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याच्यामधली एक जागा ही पृथ्वीराज देशमुख, दुसऱ्या जागेसाठी मात्र जर ती आरक्षित पडली तर त्यासाठी मग सुरेश खाडे असतील किंवा गोपीचंद पडळकर हे सुद्धा इच्छुक असू शकतात। पण प्रामुख्याने आपण चर्चा आज पृथ्वीराज देशमुख यांच्यावर करणार आहोत। याचं कारण असं आहे की विधान परिषद निवडणुका नुकत्याच सांगली सातारची ज्या वेळेला झाली त्यावेळेला पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी देण्याची चर्चा झाली होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज देशमुख यांना थोडं थांबायला सांगून आपण तुमचा विचार हा लोकसभेसाठी करू। मागच्या 2024 साली या प्रकारचा विचार झालेला होता, पण त्यावेळेला वरिष्ठ पातळीवरून संजय काका पाटील यांचं नाव फायनल झालं होतं, पण यावेळी मात्र आपण निश्चित त्याचा विचार करू असं सांगितल्यामुळं त्यांचं चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या पद्धतीचं काम हे पृथ्वीराज देशमुखांनी सुरू केलंय। तर मुळात पृथ्वीराज देशमुख आपण पाहिला असेल तर मूळचे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि संपतराव देशमुखांचे त्यांच्या घराण्यातले असल्यामुळं पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांची कारकीर्द सुरू झाली। पतारो कदमांसारखा एका मोठ्या राज्यस्तरीय नेतृत्वाशी विरोध करताना त्यांची खूप दमछाक झाली, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आणि त्यांचं जे गोड बोलण्याचं कौशल्य आणि सगळ्यांची मिळून मिसळून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं जे कसब आहे, त्या कसबाच्या साठी त्यांनी मग कधी जयंत पाटील, आर पाटील या सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण केलं आणि आपलं अस्तित्व हे पलूस कडेगावमध्ये टिकून ठेवलं। एकदा त्यांनी आमदारकी सुद्धा तिथं पोटनिवडणूक होती ती जिंकलेली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी नंतर विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा भाजपकडून देण्यात आली होती आणि ज्या वेळेला ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेला अतिशय चांगलं काम त्यांनी केलं। जिल्हा परिषद सुद्धा भाजपकडं त्यांनी खेचून आणली होती, महानगरपालिकेची सत्ता सुद्धा त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीत भाजपकडे आलेली होती आणि आता पुन्हा ते कंबर कसतात। ज्यावेळेला 2024 साली त्यांच्या नावाची चर्चा झाली त्यावेळेला त्यांचं तिकीट जवळजवळ निश्चित झालं होतं, पण पश्चिम महाराष्ट्रातून संजय काका पाटील आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर यांची उमेदवारी ही थेट अमित शहानी अंतिम केल्याची चर्चा होती आणि देवेंद्र फडणवीसांची ती नावं त्याच्यामध्ये वगळली गेली ती आणि त्यावेळेला मात्र पुन्हा त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याची चर्चा होती। आता सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीने सुद्धा पृथ्वीराज देशमुख यांना अर्ज भरण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं, पण त्यानंतर मात्र जयकुमार गोरे यांनी दर्शित कदमांच्या नावाचा आग्रह धरला आणि त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज देशमुखांना सांगितलं की आपण तुमचा लोकसभेसाठी विचार करू, त्यामुळे तुम्ही ती तयारी करायला लागा अशा प्रकारची सांगितल्यानंतर आपण पाहतोय की आता पृथ्वीराज देशमुख हे वेगवेगळ्या प्रकारची तयारी करतायत, त्या पद्धतीची रणनीती आखतायत। SIRI ची मोहीम सुरू आहे, त्याच्यासाठी पलूस कडेगावमधून मतदार नोंदणीचं सुद्धा ते चर्चा करतात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ते चंद्रकांत पाटील ह्या सगळ्यांची समन्वय ठेवून आहेत।
अर्थात आपण पाहिलं असेल तर आत्ता संजय काका पाटील हे सुद्धा भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत, त्यांना सुद्धा लोकसभा लढवण्याची इच्छा दिसते, पण त्यांना मुळात अनेक घटकांचा विरोध आहे. म्हणजे जे भाजपचे 4 आमदार आहेत त्याच्यामधील गोपीचंद पडळकर असतील, सुरेश खाडे असतील आणि सुधीर गाडगीळ असतील, या 3 आमदारांचा त्यांना विरोध आहे. सतीश देशमुख यांचा त्यांना पाठिंबा असला तरी सतीश देशमुख हे सांगली लोकसभा मतदारसंघात नाही आहेत. त्यामुळं याच्या उलट पृथ्वीराज देशमुखांना गाडगीळ असतील, खाड्या असतील, गोपीचंद पडळकर असतील यांचा पाठिंबा आहे. ते विलासराव देशमुख आहेत, त्यांचे चांगले संपर्क आहेत, अजितराव घोरपडेशी त्यांचे चांगले संबंध आहेत, सुहास बाबर यांच्याशी त्यांचं चांगलं जमू शकतं. त्यामुळं एका बाजूला संजय काकांच्या बरोबरीनं पृथ्वीराज देशमुख हे आग्रही आहेत आणि पृथ्वीराज देशमुखांनी सुद्धा संजय काकांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याची चर्चा होती. त्यामुळं पृथ्वीराज देशमुख यांचा दावा अतिशय प्रबळ आहे. चंद्रकांत दादांचं सुद्धा त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं आगामी काळामध्ये आपल्याला पृथ्वीराज देशमुख हे लोकसभेच्या दृष्टीने तयार करताना आणि त्या पद्धतीचं जिल्ह्याचं राजकारण करताना आणि जिल्ह्यामध्ये फिरताना दिसले तर आश्चर्य वाटता कामा नये.